बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। हॅपी बर्थडे सायली. थँक्यू. तर मित्रांनो, आज सायलीचा वाढदिवस आहे बरं का, 20/1/2005. म्हणजे आजच्या दिवशी 20 तारखेला सायलीचा बर्थडे असते. सायलीला कोण कोण विश करणार नक्की कमेंटद्वारे करण्याचा प्रयत्न करा. हॅपी बर्थडे सायली. थँक्यू. थँक्यू बाळा. हॅपी बर्थडे पहिली साहेब. थँक्यू नंदबाई. हॅपी बर्थडे सायली. थँक्यू ताई साहेब. आणि खूप छान राव सायलीचा स्वभाव आहे बरं का. आणि बर्थडे पण आपण लय भारी करणार आहे. आता सध्या केक वगैरे काय कापलेला नाही, पण आमच्या इकडे कसं आहे माहित आहे का, रात्री केक कापते ती आणि रात्री पूर्ण पाहुणे वगैरे आणि आपली फॅमिली मेंबर म्हणून बर्थडे साजरा करते ती बरं का. आणि आम्ही सुद्धा तसंच करणार आहे. ही म्हणलं सकाळ सकाळी आता फ्रेश वगैरे समजा झालो होतो, मग म्हणलं एक बनवा आपला मोकार एकदम व्हिडिओ, आणि बनवला बरं का. तर छान वाटलं राव सायलीला शुभेच्छा वगैरे देऊन. सायलीचा स्वभाव असा आहे म्हणजे कसलं का संकट वगैरे असना काय का असना, लय म्हणजे एकदम चांगल्या प्रकारची साथ देते बरं का. आणि घरातली कामं वगैरे समधी करते, म्हणजे जशी परिस्थिती आहे तसं राहण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळेच मला सायलीचा स्वभाव जास्त आवडते बरं का. म्हणजे सायली कुठल्याही गोष्टीचा आग्रह वगैरे करत नाही. बरोबर आहे नाही सायली? बरोबर आहे. तर तुम्ही सांगायला म्हणलं बरोबरच असतं की. हा, तर सायलीला पहिलं राव व्हिडिओ मध्ये याच म्हणल्यावर लाज वाटत होती बरं का. आणि तिनं व्हिडिओ सुद्धा काढत नव्हती, पण आता तिला पण आवड लागले व्हिडिओ बनवण्याची, व्हिडिओ काढण्याची, फोटो काढण्याची वगैरे. आणि चांगली गोष्ट आहे व्हिडिओ काढता, म्हणजे असं काय आपण फालतू पण आहो, एक प्रकारच्या आपण आठवणी वगैरे जतन करण्याचा प्रयत्न करता आहोत, तेवढंच बरं का. बघायला पुढे चालून. आणि बोल सायली, काय बाकीचं तुझं अजून बोल की. सायलीला बोलता येत नाही आता समजाव, मी तुला सांगतो. आता मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर तू त्याच्याबद्दलच बोलू शकतेस ना, किती तर 10 तास बोलू शकतेस. कसं तर मला नंदून शुभेच्छा दिल्या, खूप छान वाटलं. ह्यानी पण माझ्या सुखादुखात ठामपणे पाठीशी उभा असते ते. ह्यानी कुठल्या गोष्टीचा त्रास देत नाही. ते असं तुझं संपूर्ण मनोगत तू सांगू शकतेस. तुझं 12वीच्या पुढे शिक्षण झालेलं आहे. 12वी म्हणजे आजकाल जर बघायला गेलं तर आपल्या आईनं माझ्या आईनं काय शिक्षण शिकलं नाही. तिला जर बोल म्हणलं तर तिनं 10 तास बोलू शकते. म्हणजे बोलण्यासाठी कुठल्या नॉलेजची शिक्षणाची गरज नाही. त्याच्यापेक्षा तर तुझं शिक्षण इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे तुझं, मग तू किती बोलायला पाहिजे. इंग्लिश मध्ये बोलायला पाहिजे तू, मराठी तर सोड. हा बघा, इंग्लिश मध्ये बोलले असते पण तुम्हाला कळलं का? कळते मला. हा कळते, बोल. मी तेवढा पण आडायला हो जेवढा वाटतं तेवढा. हा मी कुठे म्हणले मग बोल की. मग आता हा बोल, तुला म्हणजे काय वाटते तुझ्या बर्थडेच्या दिवशी, नेमकं कसं तुला फील होतंय, काय काय तुझी इच्छा मनोकामना, अरे सांग की मनोकामना काय काय. म्हणलं आता तुझी सकाळ सकाळी आंघोळ झाली आहे. सकाळ सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण बर्थडेच्या दिवशी अगोदर मंदिरात जायचं असते. कुठल्या तर मंदिरात जाणं नाही झालं तर आपल्या देवाऱ्यापाशी जायचं, देवाच्या पाया पडायचं. मग पुन्हा लहान थोर व्यक्तीच्या पाया पडायचं आपल्या, जसं की आई वडिलाच्या, मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचा. म्हणजे बर्थडे म्हणजे काय नसते असं आणला केक कापला ही बर्थडे नसते. बर्थडेच्या दिवशी एक खूप मोठा आनंद असते. आणि त्या आनंद आपण फक्त माणसांबरोबरच नाही तर प्राण्यांबरोबर, पक्ष्यांबरोबर साजरा केला पाहिजे. जसे की आज तुझा बर्थडे आहे, तर आपण आता शेताकडे जायचं आहे. अर्धा किलो गरा, अर्धा किलो साखर, ही असलं जे आहे ती लिंबाच्या झाडाखाली किंवा बाबळीच्या झाडाखाली टाकायचं. त्याच्यामुळं किड्याला, मुंगळ्याला ते खाता येते. म्हणजे तेवढंच आपल्याला पुण्य भेटणार आहे ना आजच्या दिवशी. असं म्हणजे आजकालची एक परंपरा झाली आहे. बर्थडे म्हणलं का ती बॅनर आणायची, केक आणायचा, कुठं तर वाजवायचं, फुगं बिगं आणायचं, असलं करायचं, धाडा फोटोशूट करायचं, सोशल मीडियावर द्यायचं टाकून. ह्याला बर्थडे म्हणतच नाही. ती बर्थडेच्या दिवशी आपण कोणाचा तर आशीर्वाद वगैरे घेतला पाहिजे, मोठ्या लोकांच्या पाया पडलं पाहिजे, प्राण्यांना काय तर खायला दिलं पाहिजे, चांगलं पक्ष्याची माया केली पाहिजे, किड्यावाला मुंग्याला सुद्धा खायला दिलं पाहिजे, कुठल्या तर मोठ्या तळ्यावर गेलं पाहिजे. कमीत कमी एक अर्धा किलोचा भात शिजवून तळीवर जायचा, ती भात घेऊन त्या तळीत टाकायचा ती भात, जेणेकरून तिथली माशी, त्या तळीतलं काय जेवढं आहे ती खातील.
आणि माझ्या तर मते मी तर तसंच करणार बरं का सायलीच्या बर्थडेला मी तीच करणार आहे दिवसभर फिरणार आहे नुसतं असंच टाकत वगैरे एकदम आशीर्वाद घेत आणि माणूस ही आजकाल आपल्याला आशीर्वाद देणं झाले बरं का येतंय जेवण करते खाते समज होतंय पण माणूस अजिबात आपल्याला आशीर्वाद देत नाही उलट येऊन आपल्यालाच नावं ठेवून जातंय निघून आपल्याच घरी आपल्यालाच नावं ठेवणार अरे काय तुम्ही म्हणजे सांगायचा उद्देश म्हणलं तर माणूस जात ही आशीर्वाद देणं झाल्या उलट सरापच द्यायला लागल्या मग तुम्ही जेवायला द्या त्याला काय पैसे द्या काय जी नाही ती करायचं ती करा पण माणूस जात ही आता आशीर्वाद देणार पण नाही आशीर्वाद फक्त वृद्ध माणसाचा प्राण्याचा पक्ष्याचा गुराचा असल्यांचाच आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे आणि ती आशीर्वाद आपल्या ठामपणे पाठीशी आहे सायली त्याच्यामुळं तर आपल्यावर किती तर मोठी संकट आलेली अशी सहज निघून गेलेली आहे गेली ती का नाही ती तर असू द्या मित्रांनो आता मीच लय वेळ झाला बडबड करायला लागला पण सायली काय बोलणं झाले बरं मी काय बोललो आता इतके वेळ तुला माझ्या बोलण्यावरून काय वाटतंय म्हणजे मी चुकीचं बोलायला का खरं बोलायला काय 4 शब्द तर बोला चुकीचं नाही तुम्ही चुकीचं कधी बोलता का चुकीचं नाही बरोबरच आहे बघा मी बोलल्यावर समजा बरोबर आहे म्हणते बरं असू द्या मित्रांनो मी बोललोय ते विषय बरोबर आहे का चुकीचा आहे सांगा केलं पाहिजे वाढदिवस म्हणजे लय मोठा करा ना तुम्ही नाही तेवढं करा पण कुठं फुग लावून कुठं ही करून हे असला वाढदिवस नसते जीवाचा आपण एखाद्या आशीर्वाद घेतला पाहिजे प्राण्यावरती माया केली पाहिजे म्हणजे एकाच दिवशी असं म्हणजे आपण समज करून पण उपयोग नाही आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण असं करायला पाहिजे सुरळीत आणि एकदम डेली तुम्ही ती करत आला बरोबर आणि मी पहिल्यापासूनच ही करत आलो बरं का मी शेतात जर जेवायला बसलो तर कुत्र्याला मांजराला हमखास मी भाकर टाकतो आणि आपल्या शेतात तिथं बसलेल्या ठिकाणी मुंग्या वगैरे असते त्या मुंग्यावाला सुद्धा मी असं बारीक तुकडं करून टाकतो आणि नंतर जेवण करतो मी स्वतः तुम्हाला सांगायचं म्हणलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागलाय म्हणून तर आपण मोठ्या संकटातून बाहेर निघालो हा तर असू द्या मित्रांनो आता व्हिडिओ भलताच होत चाललाय मोठा बरं होऊ द्या मोठा झाला तर झाला पण मी काय चुकीचं बोललो ना आणि एका मोठ्या टॉपिक वरतीच मी बोललो तुमच्या लक्षात पण आला असेल तर मित्रांनो व्हिडिओ खूप छान ही झालेला आहे बरं का आणि आज सायलीचा वाढदिवस आहे द्या तुम्ही तिला शुभेच्छा नक्की आणि सायलीचा वाढदिवस पण मी खूप मोठा करणार आहे तुम्ही म्हणत असाल की बाबा आता हेच म्हणलंय फुगं वगैरे लावायचं नाही तर काय करायचं नाही तर मी ती पण सेलिब्रेट करणार फुगं पण लावणार आणि मी प्राण्याला वगैरे खायला देणार समज करणार मी म्हणजे टोटल गोष्टी करणार आनंद ही छोट्या छोट्या गोष्टीतून हुडकायचा ही मी तुम्हाला सांगतो मी त्यातनं पण आनंद हुडकणार आणि बर्थडे ही मोठाच करणार बरं का तर बर्थडेचा व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे बर्थडे कसा साजरा झाला काय नाही तुम्ही टोटल बघण्याचा प्रयत्न करा ही फक्त मी उगाच सहज एक सकाळी आली मनात कल्पना म्हणून व्हिडिओ तयार केलेला आहे तर असू द्या आता तुमचं लक्ष बोलू आपण पुढच्या प्रँक मध्ये आणि सायलीच्या बर्थडेचा व्हिडिओ कसा होतोय नक्की बघायचा आहे तुम्हाला तर चलते मित्रांनो धन्यवाद सायली काय तर तुझा बर्थडे आहे आज बाबा असं बोल की म्हणजे धन्यवाद मित्रांनो तुम्ही मला शुभेच्छा दिलात किंवा मला नंदून शुभेच्छा दिलं मला खूप छान वाटलं सर्वांचं मनपूर्वक आभार असं काय तर बोल की का मुख्य म्हणजे बोल बरं असू द्या मित्रांनो आज सायलीला म्हणजे बोल वाटत नाही थोडं पण तिनं रात्री मी व्हिडिओ टाकणार आहे बरं का बर्थडेचा आणि त्या बर्थडेच्या व्हिडिओ मध्ये भरपूर बोलणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका तो व्हिडिओ धन्यवाद